नमस्कार मंडळी. काल आवळे नवमी होती. आवळे नवमी म्हणजे काय? कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी. कळलं? ह्या दिवशी आवळे नवमी म्हणून साजरी केली जाते. तर ही का करतात साजरी? तर एकदा लक्ष्मी पृथ्वीवर आल्या आणि त्यांनी मनामध्ये काहीतरी उद्देश करून आले असतील. आल्या आणि त्यांच्या मनात आलं, विष्णू आणि महादेव या दोघांची पूजा मला एकत्र करता आली तर किती बरं होईल. तर ती अशी चालन विचार करत होती, काय करावं म्हणजे अशी दोघांची पूजा एकत्र येईल बरं. कळलं? तर तिला झटकन आठवलं की कोण्या एके काळी त्यांना विष्णूंनी सांगितलं होतं, आवळ्याच्या झाडाच्या बुंदाशी माझं आणि महादेवाचं वास्तव्य असतं. तिला ते झटकन आठवलं, अरे हां, म्हणजे ह्या झाडाची जर का मी पूजा केली तर दोघांची पूजा एकत्र केल्याचा आनंद मिळेल मला. आणि तुम्ही गेली, झटचं हळद कुंकू आणलं, अक्षत आणली, फुलं आणली पांढरी आणि पिवळी, हार आणला पांढरा आणि पिवळा, आरती आणली, प्रसाद आणला, एका केळीच्या पानामध्ये भरपूर फळं घेऊन आली आणि तिने त्यांची पूजा केली, त्या झाडाची पूजा केली. हळद कुंकू वाहिलं, अक्षत वाहिली, फुलं वाहिली पिवळी आणि पांढरी आणि छान आरत केली, आरती केली आणि त्यांची आरती पण म्हटली. त्याच्यानंतर त्यांचा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप केला आणि मग त्या आणलेल्या प्रसादात नैवेद्य दाखवला, फळांचा नैवेद्य दाखवला आणि सांगितलं, तुम्ही पण म्हणजे आता तिकडे काय ते झाड होतं म्हणजे काही कोण खाणार नव्हतं, ते मनोमन प्रार्थना करून सांगते, आता हा तुम्हाला वाहिलेला प्रसाद आम्ही खाणार आहोत, देवा आम्हाला आशीर्वाद दे. आणि मग तिने सगळ्या तिच्या सख्यांना बोलवलं, अगं या गं आपण मस्त आता फराळ करूया. आणि मग त्या सगळ्याजणी आल्या आणि त्यांनी मस्त मजेत तो दिवस घालवला. ओके. तर आता आपण आताच्या काळामध्ये सुद्धा हे करू शकतो, कारण ते व्रत करायची पद्धत आहे खरं तर, पण मधल्या काळामध्ये एकदम विसरण्यात आला होता, विस्मृतीतच गेला होता. बरं, हरकत नाही, ठीक आहे, आजचं हे युग आहे ते नोकरीचं युग आहे, बायका नोकऱ्या करतात, अगदी प्रचंड सकाळी 8ला जातात, रात्री 9ला येतात, त्यांना हे कसं जमणार. पण मी असं म्हणेन, उलट म्हणूनच तुम्ही त्याच्यातून विसावा घेण्यासाठी अशा प्रकारची व्रतांचं निमित्त सांगून थोडंसं विरंगुळा मिळवा. कळलं? काही नाही, सोपं आहे, काही कठीण नाही आहे. एखादं आवळ्याचं झाड असेल सोसायटीत तर ठीक आहे, नाही ते 4-5-8 आवळे आणि ती देहांना बांधायचे एखाद्या झाडाला आणि त्याची पूजा करायची, हळद कुंकू व्हायचं, अक्षत व्हायची, पिवळ्या आणि पांढरी फुलं व्हायची आणि आरती करायची. ओके. आणि प्रसाद दाखवायचा. आजच्या काळामध्ये आपण काय फळांचा नैवेद्य दाखवणार नाही, अगदी रसभरीत श्रीखंड, पुरी, पुलाव, बटाट्याची भाजी, अमकं चटणी, लोणचं, पापड भरपूर. तर अशा प्रकारचा नैवेद्य दाखवायचा आणि सगळ्या मैत्रिणींनी मिळून पार्टी, बरं का, नंतर पार्टी करायची आणि मस्त हसत खेळत ते सगळं भोजन करायचं आणि मनाशी आनंद घ्यायचा, भरपूर आनंद घ्यायचा आणि घरी जायचं. तर अशी ही आवळे नवमीची प्रथा आहे. तर मला वाटतं मैत्रिणींनो, तुम्हाला वर्षातनं एकदा अर्धा तास स्वतःसाठी काढायला काहीही हरकत नाही आहे. ह्याचा आनंद आहे, ह्याच्यामध्ये काही कष्ट नाही आहेत की अख्खा दिवस उपास करायचा आहे, बापरे मला नाही बाई जमणार, काही नाही आहे. तुम्ही जेव्हा खा, मस्त काय हवं ते करा आणि फक्त सकाळी 11 ते 12 किंवा 1च्या दरम्यान आवळ्याच्या झाडाची पूजा करा. काही कठीण नाही आहे. केल्याने म्हणतात ना तुकाराम महाराज, केल्याने होतच असते, आधी केलेची पाहिजे. तर अशा प्रकारचं तुम्ही करून बघा, खूप छान आहे हे व्रत. व्रत असं नाही आहे म्हणजे त्याच्यामुळे आपण काय मागतो असं नाही, बाबा मी हे व्रत करेन मला देवा हे देते वगैरे, असं काही नाही आहे. सो हे तुम्ही करा आणि त्याचा आनंद मिळवा, एवढंच मी तुम्हाला सांगेन. ओके, बाय.